विचार करा, आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे एक नाटक आणि आपण रोज त्यात एक भूमिका जगतोय. आज आपण अशाच एका माणसाची गोष्ट पाहणार आहोत, जो लोकांचं भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाची भूमिका तर जगतोय, पण त्याला स्वतःच्याच भूतकाळापासून मात्र सतत पळ काढावा लागतोय. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट सुरू होते एका मोठ्या विरोधाभासाने. तो लोकांना त्यांचं भविष्य सांगतोय, पण खरं तर पुढच्या क्षणी त्याच्या स्वतःसोबत काय होणार आहे याची त्याला काहीही कल्पना नाहीये. तो ज्या ताऱ्यांकडे बघून लोकांचं नशीब सांगतो, त्याच ताऱ्यांखाली त्याचं एक मोठं रहस्य दडलेलं आहे. त्याचं काम करण्याचं ठिकाण म्हणजे टाउन हॉल पार्कचा एक गजबजलेला अंधुक प्रकाशाचा कोपरा. आता इथे कसं आहे ना, की खरं आणि खोटं ह्यातली रेषा इतकी पुसट आहे की त्याच्यासारख्या कलाकाराला आपला खेळ मांडायला ह्यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही. आता कुठल्याही कलाकाराला त्याच्या कामासाठी काही साधनं लागतातच, बरोबर? तसंच याच्याकडेही आहेत. काही कवड्या, गूढ चिन्ह असलेलं एक जुनं कापड आणि एक वही. या साध्या वस्तू जेव्हा त्याच्या हातात येतात, तेव्हा समोरच्याला खात्री पटते की हा माणूस आपलं नशीब नक्कीच सांगू शकतो. त्याचा पेहराव हा तर त्याचा सगळ्यात मोठा मुखवटा आहे. कपाळावर भस्म, डोळ्यांमध्ये एक वेगळीच भविष्यसूचक चमक आणि डोक्यावर भगव्या रंगाचा फेटा. हे सगळं बघून लोकांना वाटतं की आपण एका खऱ्या सिद्धपुरुषासमोर बसलो आहोत आणि लोकांचा विश्वास जिंकण्याची हीच त्याची पहिली पायरी आहे. पण या सगळ्याच्या मागे दडलंय तरी काय? त्याच्या डोळ्यांतली ती दैवी चमक खरं तर फक्त नवीन गिरायकांना शोधत असते. तो तारे नाही तर माणसांचे चेहरे वाचतो. तर मग त्याची ही जादू चालते तरी कशी? खरं सांगायचं तर ही जादू नाहीये, हे एक हुशारीचं तंत्र आहे. तो फक्त 10 मिनिटं समोरच्या व्यक्तीचं बोलणं शांतपणे ऐकून घेतो आणि माणसं बोलता बोलता नकळतपणे स्वतःबद्दल इतकं काही सांगून जातात की याला फक्त हुशारीने अंदाज लावून तेच त्यांना परत सांगायचं असतं. उदाहरणार्थ, तो म्हणतो, तुमच्या बहुतेक समस्या तुमच्या स्वभावामुळे आहेत. आता हे वाक्य ऐका, हे तर कोणालाही लागू होऊ शकतं नाही का? तो अशीच काही सामान्य विधानं करतो जी ऐकून लोकांना वाटतं, अरे वा, हा तर अगदी माझ्या मनातलं बोलतोय. आणि इथेच त्याचा अर्धा खेळ यशस्वी होतो. पण हा ज्योतिषी तो नेहमीच असा नव्हता. या भगव्या कपड्यांमागे एक साधा शेतकरी लपलेला आहे, जो अनेक वर्षांपूर्वी आपल्या गावातून अक्षरशः जीव घेऊन पळाला होता. त्याला वाटलं की तो भूतकाळाला खूप मागे सोडून आलाय, पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याचा भूतकाळच एके दिवशी त्याचा ग्राहक बनून त्याच्यासमोर उभा राहणार आहे. दिवस संपत आलेला असतो. ज्योतिषी आपलं सामान आवरायच्या तयारीत असतो आणि नेमकं त्याच वेळी अंधारातून एक माणूस त्याच्या दिशेने येतो. ही भेट काही सामान्य नव्हती, तर त्याच्या नशिबाला एक अनअपेक्षित कलाटणी देणारा तो एक निर्णायक क्षण होता. तो अनोळखी माणूस ज्योतिषाच्या ज्ञानावर सरळ सरळ शंका घेतो आणि त्याला आव्हान देतो. मग दोघांमध्ये लागते एक पैज. जर ज्योतिषी खरं बोलला तर त्याला 1 रुपया मिळेल, पण जर तो खोटा ठरला तर त्याला व्याजासकट पैसे परत करावे लागतील. ही पैज फक्त पैशांची नव्हती, तर त्याच्या संपूर्ण खोट्या अस्तित्वाची होती. आणि मग तो क्षण येतो. तो अनोळखी माणूस चिरूट पेटवण्यासाठी काडी ओढतो. त्या एका क्षणाच्या प्रकाशात ज्योतिषाला त्याचा चेहरा दिसतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याचा चेहरा भीतीने पांढरा फट्टक पडतो, कारण समोर त्याला त्याचा मृत्यू दिसला होता. ज्योतिषी घाबरून पैज मोडायचा प्रयत्न करतो, पण तो अनोळखी माणूस त्याची मानगूड पकडतो. आव्हान म्हणजे आव्हान, तो म्हणतो. आता बोल. ज्योतिषी आता पूर्णपणे अडकला होता. त्याला पळायला कोणतीही वाट उरली नव्हती. ज्योतिषाचा घसा अगदी कोरडा पडला होता. त्याला आता बोलावंच लागणार होतं, पण आता कोणतीही युक्ती नाही, तर फक्त सत्य सांगावं लागणार होतं, कारण त्याचा भूतकाळ, त्याच्या एका खुनाच्या प्रयत्नाचा साक्षीदार त्याच्या समोर बसला होता. आणि मग ज्योतिषी आपला पहिला डाव टाकतो, जो खरं तर एक कटू सत्य होतं. तुम्हाला मरायला सोडून देण्यात आलं होतं, बरोबर आहे का? हे ऐकताच त्या अनोळखी माणसाच्या चेहऱ्यावरचा संशय नाहीसा होतो आणि तो एकदम चकित होऊन ऐकू लागतो. ज्योतिषी पुढचं वाक्य बोलतो, एकदा तुमच्या शरीरातून सुरा आरपार गेला होता का? यावर तो अनोळखी माणूस काहीच बोलत नाही, फक्त आपली छाती उघडी करून दाखवतो. आणि तिथे ज्योतिषाने वर्णन केलेला तोच जुना घाव असतो. आता ह्या खेळात शंकेला जागाच उरली नव्हती. आणि मग येतो तो शेवटचा आणि सर्वात मोठा धक्का. ज्योतिषी त्या माणसाच्या डोळ्यात बघून त्याचं नाव घेतो, गुरुनायक. आता हे भविष्य वगैरे काही नाहीये, हे स्पष्ट होतं. ही गोष्ट त्यापेक्षा कितीतरी अधिक भयावह आणि वैयक्तिक होती. आता ज्योतिषी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेवटचा डाव खेळतो. तो गुरुनायकला सांगतो की ज्याने तुला मारण्याचा प्रयत्न केला तो काही महिन्यांपूर्वी एका लॉरीखाली चिरडून मेला आहे. आणि मग तो एक इशारा देतो, पुन्हा कधीही दक्षिणेकडे प्रवास करू नकोस, नाहीतर तुझ्या जीवाला धोका आहे.
हे खरंच तर गुरुनायकला कायमचं दूर पाठवण्यासाठी बोललेलं एक खोटं होतं. मृत्यूच्या दाढेतून परत आल्यावर आपण ज्योतिषाला घरी पाहतो, पण तो कशाबद्दल चिडलेला असतो? तर त्या ग्राहकाने त्याला 1 रुपयाऐवजी फक्त 12.5 आणे दिले म्हणून. म्हणजे कमालच आहे. आणि मग रात्रीच्या शांततेत तो आपला मुखवटा उतरवतो. तो आपल्या पत्नीसमोर या कहाणीतलं सर्वात मोठं सत्य उघड करतो. तो अनोळखी माणूस गुरुनायक दुसरा कोणी नसून तीच व्यक्ती होती ज्याला तरुणपणी ज्योतिषानेच मारण्याचा प्रयत्न केला होता. तो म्हणतो, आज माझ्या डोक्यावरून एक मोठं ओझं उतरलंय, तो जिवंत आहे. तर मग हा ज्योतिषी नक्की कोण आहे? एक खुनी ज्याला नशिबाने वाचवलं, की एक भामटा ज्याच्या एका हुशार खोट्या बोलण्याने त्याला त्याच्या पापाच्या ओझ्यातून मुक्त केलं? या गोष्टीत नायक कोण आणि खलनायक कोण हे ठरवणं खरंच इतकं सोपं नाही.